त्यानंतर एक कुंडली मिळाली राजस्थानामध्ये आणि ती देखील कुंडली 1630 सालची होती. परंतु मग त्या ठिकाणी 2 पक्ष निर्माण झालेत. तर टिळकांनी असं त्या ठिकाणी केसरीमध्ये संपादन केलं की ही जिनेशकावडी त्यांनी प्रसिद्ध केली आणि म्हणाले की इतिहासामध्ये नवीन नवीन पुरावे समोर येतात, त्यामुळे याही तिथीचा खल व्हायला पाहिजे. दुर्दैवाने पुढे टिळक राहिले नाहीत आणि हा चर्चा ही सगळी शिवजयंतीची सुरू राहिली. मग काही लोक वैशाख शुद्ध द्वितीया या दृष्टीने मानायला लागले, म्हणजे 1627, आणि काही लोक हे 1630 फाल्गुनमध्ये तृतीया, असा तो वाद तेव्हापासून सुरू झाला. मग मध्ये यशवंतराव चव्हाणांनी तिथी निश्चय करण्याकरता म्हणून इतिहासकारांची एक संमेलन बोलावलं. त्यातही खूप खल झाला, परंतु निर्णयात्मक मात्र काही कोणी येऊ शकलं नाही. असा तो सगळा काळ त्यावेळेला झाला. ज्यावेळेला मी शिवचरित्र लिहायला घेतलं त्यावेळेला माझ्यासमोर देखील हाच प्रश्न होता की आपण शिवजयंतीचा निर्णय तर घेणं आवश्यकच आहे. तो घेताना आता नवीन काही पुरावे सापडतात का? 1627 की 1630 हा वाद होता. आणि त्याच्याकरता सुदैवाने मला सिंदखेड राजाला एक रामसिंग भाट आणि बजरंग भाट यांचं एक जुनं कवन मला उपलब्ध झालं आणि त्या कवनानुसार त्यामध्ये शिवजयंतीचा उल्लेख नाही, पण जिजाऊसाहेब या सिंदखेड राजाला लखुजी जाधवरावांच्या मृत्यूनंतर 2 वर्षांनी ज्यावेळेला आल्यात त्यावेळेला शिवाजी महाराजांना सगळ्यांनी कडेवर घेतला असा उल्लेख आहे. अच्छा. तर कडेवर घेण्याचं जे वय आहे ते 2 किंवा 2.5 वर्षाचं असू शकतं आणि त्यामुळे 1630ची तिथी ही मला योग्य वाटली. पण तरीही त्याला आणखीन काही पुरावा मिळतो का याचा मी मनामध्ये खूप विचार केला. आणि एक दिवस मला असं लक्षात आलं की गागा भट्टांनी ज्यावेळेला शिवाजी राजांचा राज्याभिषेकाचा मुहूर्त काढला त्यावेळेला तो मुहूर्त काढताना त्यांनी जन्मकुंडली नक्की पाहिली असली पाहिजे. कारण ज्यावेळेला आपण एखादा मंगल कार्य करतो आणि हे तर राष्ट्राच्या दृष्टीने मंगल कार्य होतं, त्यामुळे गागा भट्टांसारखे पंडित जोपर्यंत जन्मतिथी पाहत नाही, म्हणजे कुंडली पाहत नाही जन्मकुंडली, तोपर्यंत मुहूर्त काढू शकणार नाहीत. आणि म्हणून मग काय करायचं, तर त्यावेळेला शिवचरित्र प्रदीप हा ग्रंथ एक निर्माण झाला होता, जुन्या काळातला आहे तो, आणि त्याचा अभ्यास मी केला. आणि त्याच्यामध्ये राज्याभिषेकाच्या वेळेला जे ग्रहमान होतं ते ग्रहमान माझ्या लक्षात आलं. ते मी टिपलं. माझा काही ज्योतिषशास्त्राचा अभ्यास नाही आहे, म्हणून आमचे एक मित्र ज्योतिषी वांभोरीकर नावाचे, त्यांच्याकडे मी ते सगळं घेऊन गेलो आणि मी त्यांना गळ घातली. म्हटलं की पंडितजी, मला ही तुम्ही राज्याभिषेकाची कुंडली तयार करून द्या त्या काळची, आणि त्याचबरोबर ही जी शिवजयंतीची कुंडली माझ्यासमोर आहे ती आणि ही 2 या टॅली होतात का त्या पहा. आणि त्याप्रमाणे त्यांनी तो अभ्यास केला. 1 महिना अभ्यास केला. राज्याभिषेकाची कुंडली पहिल्यांदा उपलब्ध झाली माझ्या त्या प्रयत्नामुळे, असं म्हणायला हरकत नाही. आणि शिवजयंतीची 1630 सालची कुंडली समोर ठेवून आणि मग त्याच्यामध्ये जेव्हा आपण अभ्यास केला त्यावेळेला असं लक्षात आलं की हीच कुंडली खरी असली पाहिजे. त्याची 2 कारणं आहेत. एक तर म्हणजे शिवाजी महाराजांचं कुंडलीप्रमाणे, जन्मकुंडलीप्रमाणे त्यांची कन्या रास येते. हा थोडा वेगळा विषय झाला, इंटरेस्टिंग आहे थोडा, पण थोडा वेगळा आहे. कन्या रास येते आणि कन्या राशीला त्या घातचक्राप्रमाणे पौर्णिमा आणि दशमी आणि पंचमी ह्या तिथ्या घातक असतात. आणि घातवार हा कन्या राशीला शनिवार असतो. मग अभ्यास केला त्यावेळेला गागा भट्टांनी जो मुहूर्त काढला राज्याभिषेकात 3 टप्प्यात झाला. पहिल्यांदा त्यांच्यावर संस्कार केले गेलेत, उपनयन संस्कार झाला, त्यानंतर मूळ अभिषेक झाला आणि त्यानंतर मग राज्यारोहण झालं. तर राज्याभिषेकाचा मुहूर्त म्हणजे अभिषेकाचा मुहूर्त हा नेमका शुक्रवारी पहाटे झालेला आहे आपल्या पंचांगाप्रमाणे. म्हणजे शनिवारच्या आधी, शनिवार उजाडला म्हणजे सूर्योदयाच्या वेळेला शनिवार उजाडतो आपल्या पद्धतीप्रमाणे. त्याच्या आधी 2 तास
रात्रभर हा अभिषेक चालला होता शुक्रवारचा, कारण शनिवार हा घातवार आहे आणि म्हणून राज्याभिषेक हा शुक्रवारी आटोपण्यात आला आणि राजदर्शन जे आहे ते मग शनिवारी सकाळी झालं. असं सगळं गणित सगळं जुळलं आणि ग्रहमानाप्रमाणे कुंडलींच्याप्रमाणे या दोनही कुंडली माझ्या शककरेश्वरामध्ये प्रसिद्ध केलेल्या आहेत आणि त्या सगळ्या ग्रहांचं बलाबल अमुक तमुक असं सगळं जे काही ज्योतिषशास्त्राच्या विषयक माहिती आहे त्या सगळ्या माहितीच्या आधारे आणि सभासद बकरीमधले काही उल्लेख असे सगळे घेऊन 1630ची तिथी हीच बरोबर आहे असं मी सप्रमाण मांडलं. खरं तर महाराज 3 म्हणजे